नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्रजीमधील सहाय्यकारी क्रियापदे, हेल्पिंग वर्ब और ऑक्झिलरी वर्ब. वाक्याच्या अनेक घटकांपैकी क्रियापद हा एक प्रमुख घटक आहे. क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. क्रियापद म्हणजे वाक्यात क्रिया दाखवणारा शब्द. क्रियापदाला सहाय्य करणारी इतर काही क्रियापदे असतात. या क्रियापदास सहाय्य करणाऱ्या इतर क्रियापदांना सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच ऑक्झिलरी वर्ब्स किंवा हेल्पिंग वर्ब असे म्हणतात. या सहाय्यकारी क्रियापदांचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, काळ बदलण्यासाठी, प्रयोग बदलण्यासाठी, प्रश्नार्थक, नकारार्थी वाक्य बनवण्यासाठी. यूज ऑफ ऑक्झिलरी वर्ब. सहाय्यकारी क्रियापदांचे विविध उपयोग. फर्स्ट, टू चेंज टेन्स, काळ बदलण्यासाठी. सेकंड, टू मेक इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस, प्रश्नार्थक वाक्य तयार करण्यासाठी. थर्ड, टू मेक स्पेशल स्ट्रक्चर इन सेंटेन्स, काही विशिष्ट रचना करण्यासाठी. फोर्थ, टू मेक निगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी वाक्य बनविण्यासाठी. सहाय्यकारी क्रियापदांचे एकूण 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे प्रायमरी ऑक्झिलरीज, प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे, आणि दुसरा प्रकार आहे मॉडल ऑक्झिलरीज, मॉडल सहाय्यकारी क्रियापदे. प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स, प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे. प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स आहेत am, is, are, was, were, do, does, did, have, has आणि had. यामध्ये फॉर्म्स ऑफ टू बी, टू बी ची रूपे. टू बी ची रूपे आहेत am, is, are, was आणि were. फॉर्म्स ऑफ टू हॅव, have चे रूपे have, has आणि had. फॉर्म्स ऑफ टू डू, डू ची रूपे do, does, did. अशा प्रकारे टोटल 11 प्रायमरी ऑक्झिलरीज वर्ब्स आहेत. यांचा उपयोग वेगवेगळ्या काळाची वाक्य तयार करण्यासाठी होतो. मॉडल ऑक्झिलरीज, मॉडल सहाय्यकारी क्रियापदे. Model auxiliaries are shall, can, could, should, would, will, might, may, must, ought to. या सर्वांना डिफेक्टिव्ह वर्ब्स किंवा मॉडल ऑक्झिलरीज असे म्हणतात. मॉडल ऑक्झिलरीजचे काही वैशिष्ट्ये. 1. त्यांचे इन्फिनिटिव्हचे रूप तयार होत नाही. 2. त्यांना ing युक्त रूपही नाही. 3. तृतीय पुरुषी एकवचनी रूपात यस लागत नाही. 4. स्वतःचा अर्थ नसल्याने स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वापरता येत नाही. हे झाले मॉडल ऑक्झिलरीजचे काही वैशिष्ट्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण
सहाय्यकारी क्रियापदे म्हणजेच ऑक्झिलरी व्हर्ब्स म्हणजे काय हे पाहिले. तसेच ऑक्झिलरी व्हर्बचे दोन प्रकार पडतात. एक प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स आणि मॉडल व्हर्ब्स. प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स कोणकोणते आहेत हे आपण पाहिलं. तसेच मॉडल व्हर्ब्स कोणकोणते आहेत हे आपण पाहिलं. त्यांचे उपयोग आणि त्यांची वैशिष्ट्ये आज आपण या व्हिडिओत पाहिले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यांचे उपयोग पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.